अनेक TDR माफियांनी कोट्यावधी रुपयेचा TDR घेतलेला आहे। तर मी आयुक्तांना एक फार मोठी ह्या घोटाळ्याची माहिती दिलेली आहे। परत जागा अतिक्रमण केलेलं आहे, शेती केलेलं आहे, यांच्यावर मी फौजदारी गुन्हे दाखल करण्यास या प्रशासनाला भाग पडलेला आहे। आणि मला एक आज आनंद आहे की छत्रपती शाहूराजाच्या या नगरीमध्ये एक चांगला निर्णय झालेला आणि कोट्यावधीची जागा कोल्हापूर महापालिकेला मिळाली। कोल्हापूरमध्ये तावडे हॉटेल ते गांधीनगर उजगाव हद्दीतीलच्या अतिक्रमणांच्या बाबतीत माननीय हायकोर्टाच्या केलेला निर्णय फायनलच सुप्रीम कोर्टानं केलेला आहे। गेली अनेक वर्ष हे प्रकरण गाजते। मी 1990 पासून त्याचा साक्षीदार आहे, कारण 1990 पासून मी महापालिकेमध्ये 4 वेळा नगरसेवक झालेला आहे, माझी पत्नी देखील झालेला आहे। आज मी कोल्हापूर महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड साहेब यांना या अतिक्रमणच्या संदर्भात एक मोठी माहिती मी त्यांना या ठिकाणी दिलेली आहे की या तावडे हॉटेल गांधीनगर आणि उजगाव ग्रामपंचायतीतील हद्दीतील अनेक TDR माफियांनी कोट्यावधी रुपयेचा TDR घेतलेला आहे। आणि TDR तुम्ही घेताय आणि शहरात येत नाही। त्यामध्ये आता कचरा डेपो आहे, ट्रक टर्मिनल्स आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे या कुत्र्यांनी भन्नाट कुत्र्यांनी शहरामध्ये जो धुमाकूळ घातलेला आहे त्यांना एका ठिकाणी बंदिस्त करायसाठी जे शेल्टर्सची गरज आहे, शेल्टर्स उभारायचे आहेत, ती फ्री होल्ड जागा कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यात आहे। पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत त्या ठिकाणी काही काम केलेलं नाही। आता सुप्रीम कोर्टानंच फायनल केलेलं आहे। तर मी आयुक्तांना एक फार मोठी ह्या घोटाळ्याची माहिती दिलेली आहे की इथं फ्री होल्ड कोल्हापूर महापालिकेची जागा आहे। TDRच्या माध्यमातून करोडो रुपयाचे TDR यांनी घेतलेले आहेत आणि या मार्केटला शहरामध्ये सगळ्या मोठमोठ्या उद्योजकांना बिल्डरना ते विकलेले आहेत आणि जागेवर मात्र परत अतिक्रमण केलेलं आहे। मग याबाबत मी यापूर्वीचे आयुक्त शिवशंकर साहेब, चौधरी साहेब, आमच्या बिद्री मॅडम यांना सतत पाठपुरावा करून ज्यानं TDR तिथे घेतलेला आहे, परत जागा अतिक्रमण केलेलं आहे, शेती केलेलं आहे, ह्यांच्यावर मी फौजदारी गुन्हे दाखल करण्यास या प्रशासनाला भाग पडलेला आहे। पण आता मात्र हे कोल्हापूर महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी TDR देताना पण घोटाळा करतात आणि महापालिकेच्या नावावर जागा झाल्यावर पण घोटाळा। तर माझी आयुक्तांना विनंती केलेली आहे मी की तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी भेट द्या। त्या TDRच्या जागा मी सगळ्या दाखवतो। कोल्हापूर महापालिकेचे मी नावं लावलेले आहेत। त्यामुळं हा हायकोर्टामध्ये ह्या केसमधील हायकोर्टामधील एक महत्त्वाचा पुरावा हा मी तिथं सातत्यानं दिलेला आहे। त्यामुळं महापालिकेला एक चांगला निर्णय सुप्रीमनं दिलेला आहे। आता त्या जागेमध्ये फ्री होल्ड जागेमध्ये तुम्ही कचरा डेपो करा, ट्रक टर्मिनल्स करा, पार्किंगचा प्रश्न मिटेल आणि हे जे भन्नाट कुत्र्यांचं जे अनेक बळी गेलेले आहेत, विद्यार्थी गेलेले आहेत, आमच्या माता भगिनी गेलेल्या आहेत त्या कुत्र्याच्या चाव्यामुळं, त्या ठिकाणी करा ना शेल्टर। जरा त्या गांधीनगरवाल्यांना कळू दे ना, रात्री कुत्री भुकायला लागली की कसं होतं ते, आपली हालत कशी होते ते, आणि महापालिकेची जागा आहे त्यामुळं ते करावं असं मी आयुक्तांना आज निवेदन दिलेलं आहे आणि नक्कीच ते कारवाई करतील। आदरणीय महापौरांना पण मी याची पूर्ण कल्पना दिलेली आहे। त्यांनी देखील आयुक्तांना घेऊन, आमचे सर्व पक्षाचे नगरसेवकांना घेऊन त्या ठिकाणी जागेची पाहणी लवकरात लवकर करावी। माझी आणि काय मदत लागेल ती मी देण्यास तयार आहे, कारण माझा हा लढा TDRचा लढा हा सातत्यानं गेली 15 वर्षे माझा सुरू आहे आणि मला एक आज आनंद आहे की छत्रपती शाहूराजाच्या या नगरीमध्ये एक चांगला निर्णय झालेला आणि कोट्यावधीची जागा कोल्हापूर महापालिकेला मिळालेली आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।